बिनविरोध निवडीत उमेदवारांना धमकावून किंवा कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवून अर्ज मागे घ्यायला लावलेले जर असतील तर संबंधित प्रभागातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात येईल आणि तिथं पुन्हा नव्यानं मतदान घेण्यात येईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं. मित्र हो, राज्यात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकाच्या पेक्षा सुद्धा निवडणुकापूर्वीच जे 69 उमेदवार महायुतीतले सत्ताधारी पक्षातले जे बिनविरोध झाले आहेत ना, त्याचीच अधिक चर्चा आणि त्याचाच अधिक वाद मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. धमक्या आणि कोट्यावधी रुपये देऊन सत्ताधारी पक्षांनी या निवडणुका बिनविरोध करून घेतलेल्या आहेत असा आरोप विरोधक तर करीत आहेत. त्याचे पुरावे म्हणून काही फोटो आणि व्हिडिओ देखील विरोधकांनी दाखवलेले आहेत. अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात पोलिसांच्या मदतीने विरोधकांचे उमेदवार नेल्याचे आरोप सुद्धा आहेत. निवडणूक आयोगावर विश्वास नसल्यामुळं बिनविरोध निवडीचं प्रकरण आता न्यायालयामध्ये पोहोचलं आहे. पण तरी सुद्धा निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. या निवडणुकीमध्ये 69 उमेदवार प्रत्यक्ष मतदान न होता म्हणजे बिनविरोध विजयी झाल्यामुळं लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. विशेषतः ठाणे आणि कल्याण डोंबिवली सारख्या शहरामध्ये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज मागे घेतले गेले तिथल्या महापालिका आयुक्तांना स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे सुद्धा आता निर्देश दिले गेले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत या उमेदवारांचे निकाल अधिकृतपणे जाहीरच केले जाणार नाहीत. बिनविरोध निवडणुकीच्या विषयामध्ये बघा, नोटा हा जो पर्याय आहे ना, याचा मोठा पेच मात्र निर्माण झालाय. निवडणुकीच्या मैदानामध्ये जर एक उमेदवार असला तर तिथं नोटा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सुद्धा आता होऊ लागली आहे. पण सध्याच्या नियमानुसार एकच उमेदवार असला तर तिथं निवडणूक घेतली जात नाही. सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल जरी असली तरी सुद्धा या निवडणुकीत तरी त्याची अंमलबजावणी करणं तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे असं निवडणूक आयोगाला वाटतं. बिनविरोध निवडीत उमेदवारांना धमकावून किंवा कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवून अर्ज मागे घ्यायला लावलेले जर असतील तर संबंधित प्रभागातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात येईल आणि तिथं पुन्हा नव्यानं मतदान घेण्यात येईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं. पण त्यासाठी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांच्या तक्रारी महत्वाच्या आहेत. राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारीला महत्व द्यायला निवडणूक आयोग अजिबात तयार नाही. मग जर कुठल्या धमक्याला घाबरून किंवा मग कुठल्या आमिषाला बळी पडून या उमेदवारांनी जर आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असतील तर ते तक्रार द्यायला कसे बरं पुढे येतील? साधा अगदी सरळ प्रश्न आहे हो. कदाचित बघा, धमकीला घाबरलेले काही जण तरी तक्रार करण्यासाठी तयार होतीलही कदाचित. पण आमिषाला जे बळी पडले आहेत, कोटींच्या कोटी रुपये ज्यांच्या घरात जाऊन पडलेले आहेत, ते कसे काय तक्रार करण्यासाठी आता पुढे येतील? अजिबात हे शक्य वाटत नाही. आणि मग शेवटी काय होणार? कोणाची तक्रार नाही म्हणून इथल्या बिनविरोध निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार. मग निवडणूक आयोगाची ही सगळी जी काही चौकशी आहे ती केवळ फारसं ठरणार नाही का हो? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.